पांडुरंग सदाशिव साने. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899ला झाला. आईचे नाव यशोदाबाई आणि साने गुरुजींना लहानपणी श्याम, पंढरी या नावाने हाका मारायचे. त्यांच्या आईने अतिशय तरल संस्कार साने गुरुजींवर केले आणि त्याचेच संस्काराचं एक रूप म्हणून श्यामची आई हे पुस्तक निर्माण झालं. साने गुरुजी एक उत्तम आदर्श शिक्षक, लेखक व सामाजिक कार्यकर्ते होते व या सर्व संस्काराची जपणूक त्यांनी केली व आपल्या आईला त्यांनी गौरव प्राप्त करून दिला. व त्यांच्या आईने त्यांच्यावर जे छोटे छोटे संस्कार केले ते आपण छोट्याशा कवितेच्या माध्यमातून पाहूया. आजच्या मुलांसाठी व मातांसाठी आदर्श निर्माण करून देते अशी ती श्यामची आई, अशी ती श्यामची आई. मुकी फुले तोडू नये, त्यांनाही प्राण असतो. झाडे ही त्यांची आई आहे. आईपासून छोट्या बाळाला हिरावू नये असे सांगणारी ती श्यामची आई, ती श्यामची आई. शरीराला घाण लागू नये म्हणून जसे जपतोस तशी मनाला घाण लागू देऊ नकोस असे सांगणारी ती श्यामची आई, ती श्यामची आई. पोहण्यासाठी जबरदस्तीने मारून रागावून आपल्या मुलाला मित्रांसोबत पाठवणारी ती श्यामची आई, ती श्यामची आई. पत्रावळ लावता आली नाही म्हणून मुलाला उपाशी ठेवून स्वावलंबी बनवणारी अशी ती श्यामची आई, अशी ती श्यामची आई. स्पृश्य अस्पृश्य, श्रीमंत गरीब असा कोणताही भेद न पाळता माणुसकी हाच एक धर्म पाळावा अशी पदोपदी शिकवण देणारी अशी ती श्यामची आई, अशी ती श्यामची आई. स्वतःसोबत दळण करावयास लावणारी, वटपौर्णिमेस वडास फेऱ्या माराव्यास लावणारी, आईला नेहमी कामात मदत करावी अशी शिकवण देणारी अशी ती श्यामची आई, अशी ती श्यामची आई. कितीही गरिबी असो, बिकट परिस्थिती असो तरी चोरी करायची नाही, खोटे बोलायचे नाही, कामाची लाज वाटू द्यायची नाही अशी शिकवण देणारी अशी ती श्यामची आई, अशी ती श्यामची आई. स्वतःचा देह चंदनासारखा झिजवून इतरांस गंध देण्याची शिकवण देणारी अशी ती श्यामची आई, अशी ती श्यामची आई. साने गुरुजींच्या पवित्र पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.